बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण निसर्गाच्या सानिध्यात अत्रि ग्रुपच्या माध्यमातून बदलापूर शहरात तुलसीवन हा प्रकल्प आणण्यात आलेला आहे आणि आपण बघत असाल नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे. आमदार किसनजी कोथोरे यांनी सुद्धा खरं तर शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती लावली. खरं तर या प्रकल्पासंदर्भात आपण अधिक माहिती आणि हा प्रकल्प त्यांना कसा वाटला, शहरातला सगळ्यात वेगळा असा प्रकल्प म्हणू शकतो. यामागचं कारण हे लाईव्ह तुम्ही पुढे पाहत राहा, मी तुम्हाला नक्की दाखवेन कसा वाटला हा प्रकल्प. कारण की अगदी म्हणजे बैठी जागा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्पेशियस प्रकल्प आहे. काय सांगा? एरंजाडमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प होईल हे एरंजाडला कधी कोणाला वाटलं नव्हतं, मला पण वाटलं नव्हतं. आणि म्हणून मला आज इथं ज्या वेळेला आलो त्या टायमाला मी संपूर्ण जी माहिती घेतली, तर नागरिकांना, येणाऱ्या नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा बदलापूरमध्ये द्यायला सुरुवात होते. हे बदलापूरकरांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं. आणि विशेषतः आपली मुलं ज्या वेळेला अशा प्रकारच्या व्हिजन ठेवून जर त्या व्यवसायात उतरत असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण. आणि म्हणून मी त्यांचे सगळे सहकारी मनापासून शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेलो आहे. एक चांगला प्रकल्प. आणि त्यांना तेही विचारलं बुकिंगच्या बाबतीत काय. सगळ्यात चांगली बुकिंग इथं होते, याचा अर्थ लोकांना आवडते चांगली घरं. आणि म्हणून त्याकरता नक्कीच त्यांनी केलेलं हे काम मनापासून स्वागत करतो. अगदी जेएनपीटी वडोदरा महामार्ग सुद्धा अगदी काही अंतरावरती आहे, त्याच्यासाठी तुमचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. अनेक सोयी सुविधा सुद्धा या प्रकल्पाच्या आजूबाजूला. काय सांगाल? खरं म्हणजे जेएनपीटी आज सोडून अजूनही दुसरे मुंबईला जाणारे सगळं नवीन जाळं जे तयार होते त्याच्यामध्ये हा भाग संपूर्ण विकसित होतोय. आणि त्याच्यामुळं नवी मुंबईला जायचं असेल तर हल्ली 20-25 मिनिटात बदलापूरचा माणूस जाणार आहे. त्याच्यानंतर मुंबईला जायचं असेल तर पाऊण तासामध्ये मुंबईला जाईल अशा प्रकारची सुविधा बदलापूरमध्ये मिळते. त्याचबरोबर इकडे तुम्हाला नाशिक, शिर्डी किंवा गुजरात वगैरे बाहेर जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल तरी पण सगळ्या प्रकारचे मुख्य रस्ते हे बदलापूर शहराला जोडले जातात. विशेषतः मेट्रो सुद्धा आपली 14 हिचं काम लवकरच सुरू होते, त्याच्या निविदा निघाल्यात, ते काम झालं तर दुसरी मेट्रो जी 12 आहे तिला आपण कल्याण उल्हासनगरपर्यंत येते, तिला आपण एरंजाडपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. एरंजाडला मेट्रो यावी असे प्रयत्न माझे सुरू झालेत. आणि त्यामुळं मेट्रो आली तर एरंजाड अजूनही पुढे जाईल आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. काय सांगाल या प्रकल्पा संदर्भात कोणकोणत्या सोयी सुविधा आपण दिल्या, एम्युनिटीज वगैरह क्या क्या? बजट के हिसाब से यहाँ पे ऑलमोस्ट सब एम्यूनिटीज हमने देने का ट्राई किया है. कम्युनिटी हॉल दिया हुआ है, जिम है, इंडोर गेम बच्चों के लिए और बाहर भी खेलने के लिए बहुत सारी जगह है. फर्स्ट फ्लोर पे भी बहुत अच्छा सा जगह दिया है. एक बार आके देखेंगे तब उसका रियल फील है वो अच्छे से समझ में आएगा. आणि स्पॉट बुकिंगवर चांगली ऑफर आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. अर्थात जसं खरं तर मी सांगितलं की या प्रकल्पामध्ये तुम्हाला नक्की काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. तर G+12 ही इमारत आहे. महत्वाचं म्हणजे हा जो फ्लॅट आपण बघितला, सॅम्पल फ्लॅट पुन्हा एकदा बघणार आहोत, तो 2 BHK आहे. पण बऱ्याचदा घरांच्या बाहेर जागाच नसते इमारतीमध्ये आणि आपण कुठेतरी तो कम्फर्ट झोन जो असतो किंवा आपल्याला जो वेळ घालवायचा असतो तो इथे परिपूर्णरित्या मिळत नाही. इव्हन या प्रकल्पामध्ये एक वेगळा प्रकल्प मी का म्हणाली, कारण की तुम्ही जर बाहेर बघत असाल तर सिटिंग एरिया हा आहे. या सिटिंग एरियामध्ये खूप जास्त स्पेस दिलेला आहे. एवढंच नाही तर दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर लुडो सारखे गेम सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. फक्त आणि फक्त 22 लाखांपासून इथे 1 BHK तुम्हाला मिळणार आहे. इथे आपण लुडो सारखा गेम पाहिला तर दुसरीकडे चेस सारखा गेम सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. आणि ही जागा बदलापूरकरांनो तुमच्या घराच्या समोर, म्हणजे माझ्या मते हा पहिला मजला आहे आणि या पहिल्या मजल्यावर एवढी जागा. फक्त याच नाही तर प्रत्येक मजल्यावरती काही ना काही वेगळ्या अम्युनिटीज देण्याचं, वेगळ्या सुविधा देण्याचं काम अत्रि ग्रुपच्या माध्यमातून तुलसीवन या प्रकल्पामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि G+7 जवळपास आपण बघत असाल काम अगदी सुरू आहे. अनेक मान्यवरांची प्रसंगी उपस्थिती आहे. आपण बघत असाल भाजपचे गटनेते शरदजी तेली.
महत्वाचं म्हणजे या प्रकल्पामध्ये आजूबाजूला JNPT बडोदरा हायवे सुद्धा आहे. या व्यतिरिक्त बघायला गेलं तर जिम, स्पेशियस जिम आहे, गेम झोन सुद्धा आहे. आता आपण वेळ न घालवता सॅम्पल फ्लॅट या ठिकाणी बघणार आहोत की इथे तुम्हाला 2 BHK जो आहे तो सुद्धा मिळणार आहे. त्याचं साधारण काय रेट असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर हा खूप वेगळा प्रकल्प आहे बदलापूरकरांनो. एकदा तरी व्हिजिट करा, कारण की बऱ्याचदा आपण ज्यावेळी एखाद्या फ्लॅटमध्ये एंटर करतो, फ्लॅटच्या बाहेर अगदी 2-3 लाद्याच जागा ठेवलेली असते, परंतु अत्रे ग्रुपच्या माध्यमातून असं केलं नाहीये. तर मोठा स्पेस सिटिंग एरियासाठी देण्यात आलेला आहे. हा 2 BHK स्पेशियस 2 BHK आपण बघतोय. सो आपण त्यांचेच टीम मेंबर्स आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल या प्रकल्पासंदर्भात, अम्युनिटीज आणि इतर गोष्टी? नमस्ते। पहले तो मुझे ये बोलना है कि 2 BHK के हमारे पास डिफरेंट एरिया है अफोर्डेबल प्राइस में। दूसरी बेस्ट बात है कि यहाँ का जो एमिनिटीज पार्ट विथ ओपन स्पेस जो दी हुई है लग्जेरियस, वो बेटर टू लाइफस्टाइल जो दिया हुआ है वो मुंबई लाइफस्टाइल में आपको कम बजट में वो बदलापुर में अवेलेबल है, जो कि उसको मैं बता के एक्सप्रेस नहीं कर सकती। बेसिकली वो आप प्रेजेंट व्यू करोगे, प्रेजेंट वॉकिंग आप दोगे तो ही आपको यहाँ का जो एमिनिटीज पार्ट है, ओपन स्पेस जो दे रहे हैं वो आपको समझेगा। तो मुंबई लाइफस्टाइल में आपको बदलापुर में ही वो चीज मिल रही है लग्जेरियस। थैंक यू। और 1 BHK 2 BHK एरिया दूसरी बात यह है कि 1 BHK में मोस्टली कहीं भी हम प्रोजेक्ट्स में जाते हैं तो हमें ऑप्शंस नहीं मिलते हैं। यहाँ पे अनलिमिटेड ऑप्शंस है, विथ अनलिमिटेड एरियाज है, मिनिमम एरियाज, मैक्सिमम एरियाज, मास्टर बेडरूम प्लस कॉमन एरियाज में हमें अवेलेबल्स हैं। तो कस्टमर को ये नहीं है कि हमें मास्टर चाहिए या कॉमन चाहिए तो मास्टर्स अवेलेबल है, मास्टर्स चाहिए तो कॉमन्स अवेलेबल है। तो अनलिमिटेड ऑप्शंस विथ अनलिमिटेड और मिनिमम मैक्सिमम प्राइस में। मुझे एक बात पूछनी थी कि फ्लैट के बाहर बहुत बार हम लोग देखते तो जगह ही नहीं होता, पर आपने वो सिटिंग एरिया रखा है, उसके बारे में क्या बताओगे? ये फर्स्ट फ्लोर है, हर फ्लोर पे ऐसा ही है या कुछ अलग अलग? नहीं, यहाँ पे कैसा है ना, जितना मुझे पता है, मैं भी यहाँ पे 15 ईयर्स से ये लाइन में हूँ, तो बेसिकली मैंने देखा है कि हर प्रोजेक्ट में हम जाते हैं तो अंदर हम कितना भी स्पेस दे दे, पर बाहर की स्पेस कस्टमर को चाहिए रहती है, राइट? तो हम लोगों ने हर एक कस्टमर को जो डिजाइन दिया है ना, 2-2 फ्लैट्स को, सिंगल फ्लैट्स को अपना एक 15-14 मीटर्स का गैप दिया हुआ है हर एक फ्लैट के सामने। तो और जो लुक है ना, जो फर्स्ट फ्लोर पे पूरा स्लैब है विथ एमिनिटीज के साथ, सिटिंग एरिया फॉर सीनियर सिटीजन्स, टू प्लेइंग एरियाज, टू प्लेइंग द चिल्ड्रंस, अदर एंड फ्रॉम आफ्टर सेकंड फ्लोर वी हैव गिवन द मॉल टाइप लुक। इफ यू स्टैंड, व्हेन यू स्टैंड आउट ऑफ योर डोर, तो आप जब फील करोगे लाइक यू आर स्टैंडिंग इन मॉल, दैट यू कैन सी अपवर्ड्स टू डाउनवर्ड्स, राइट? तो आप, मतलब मैं जितना भी तारीफ कर लूं अपने प्रोजेक्ट की या हमारे प्रोजेक्ट की या आपके प्रोजेक्ट की, तो जब तक आप देखने नहीं आएंगे तब तक आपको समझेगा नहीं। सो प्लीज काइंडली गिव द विजिट। अर्थात 2 BHK जो सध्या आपण पाहतोय तो 34 लाखांपासून 2 BHK ची सुरुवात आहे. हा किचन एरिया आपण बघत असाल तर दुसरीकडे एकंदरीत हा बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. या व्यतिरिक्त सुंदर असं काम या ठिकाणी करण्यात आलंय आणि सध्या या साईटचं काम चालू आहे. इंटरेस्टेड आणि सगळ्यात म्हणजे भावणारी गोष्ट असते ती म्हणजे आपण ज्यावेळी आपल्या फ्लॅटच्या बाहेर जातो त्यावेळी आपल्याला जागा हवी असते आणि अत्री ग्रुपनं सगळ्यात पहिले हीच गोष्ट लक्षात ठेवत खरं तर चांगलासा स्पेस दिलेला आहे. जनार्दन डायरे, कैलास मस्कर आणि विवेक पटेल या तीनही बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून ही संधी आणण्यात आलेली आहे. हा पहिला प्रोजेक्ट प्रकल्प नाहीये बरं का. या आधी सुद्धा अनेक मोठमोठे प्रकल्प बदलापूर शहरात अत्री ग्रुपच्या माध्यमातून आणि या व्यावसायिकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता सुद्धा हा जो प्रकल्प आहे तो JNPT बडोदरा हायवे आहे, अगदी 200 मीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे काही मिनिटांमध्ये तुम्ही मुंबई आणि पनवेल, नवी मुंबई या परिसरात पोहोचू शकणार आहात. आणि महत्वाचं म्हणजे जिम आहे, अम्युनिटीज मध्ये तुम्हाला गेम झोन आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो वेळ न घालवता आपण ते सुद्धा इथे वेळ न घालवता ते पण पाहणार आहोत. एंट्रन्स लॉबी सुद्धा खूप आकर्षक आहे. ही सुद्धा जागा तुम्ही बघताय ना, तर हा सुद्धा सिटिंग एरियाच आहे.
तुम्ही बघत असाल तर त्याच्यामुळे स्पेस खूप जास्त स्पेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लिफ्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे शाळा अगदी हाकेच्या अंतरावर आहे, कॉलेज शाळा अगदी हाकेच्या अंतरावर, पेट्रोल पंप अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हॉस्पिटल जे आवश्यक असतात ते हॉस्पिटल सुद्धा अगदी काही हाकेच्या अंतरावर असलेले पाहायला मिळतात. सो तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर बुकिंग करायची असेल तर 1 BHK 22 लाख, 2 BHK 34 लाखांपासून सुरुवात आहे. हा गेम झोन तुम्ही बघताय, स्पेशियस गेम झोन अत्री ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. अत्री ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. हा मल्टीपर्पज हॉल आपल्याला बघायला मिळतोय. या व्यतिरिक्त इथे जिम आहे, इथे ही जिम आपण बघतोय आणि सध्या आपण जो स्पेस पाहतोय तो वेटिंग एरिया आहे, एंट्रन्स लॉबी आहे. एकीकडे तुम्ही वेटिंग करू शकता, म्हणजे येणारे पाहुणे असतील, जर तुम्ही घरात नसाल, त्यांना वेट करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगली सुविधा अत्री ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि अगदी तुम्ही ही एंट्रन्स लॉबी जर बघत असाल तर एंट्रन्स लॉबीमध्येच सर्वात पहिले गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. आणि ही एंट्रन्स लॉबी तुम्ही आता एकदा नजर टाका की कशा पद्धतीची ही एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळते. आपण आणखी आता माहिती घेऊयात की एकंदरीत ही सिंगल बिल्डिंग आहे का कसं काय या संदर्भात सुद्धा माहिती घेऊयात, कारण की तसे बरेच प्रश्न या ठिकाणी पडलेले असतात. त्या संदर्भात काय सांगाल? या एक्चुअली यहाँ पे बहुत लोगों का क्वेश्चन रहता है कि स्पेस के अलावा बिल्डिंग्स कितनी है, तो हमारे यहाँ पे सिंगल बिल्डिंग 3.25 एकर्स में हम लोगों ने बनाया हुआ है, जिसमें ओपन स्पेस, स्टिल्ड पार्किंग स्पेस, अनलिमिटेड पार्किंग स्पेस विथ लॉबी, ओपन एरिया, विथ एवरीथिंग वी हैव प्रोवाइडेड. सो बेसिकली सिंगल बिल्डिंग इज मतलब कैसे क्राउड भी रहेगा और अपना स्पेस भी रहेगा और पब्लिक्स भी रहेगी, स्पेस भी रहेगा, ओपन स्पेस भी रहेगा, एक्टिविटीज भी रहेगी प्रोजेक्ट्स में. सो डेफिनेटली विजिट वन्स अगेन. अर्थात स्टेशन पासून अगदी 7 मिनिटांच्या अंतरावर हा प्रकल्प आहे, त्यामुळे तुम्हाला या प्रकल्पाला व्हिजिट करायची असेल तर चांगली संधी अत्री ग्रुपच्या माध्यमातून आणण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बुकिंग करा. आता सध्या स्पॉट बुकिंग वरती चांगली आकर्षक ऑफर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा वेळ न घालवता एकदा तरी या प्रकल्पाला नक्की भेट द्या. एवढी श्योरिटी नक्की आहे की तुम्ही या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, सदा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.